नमस्कार. आज रविवार. आज थोडं उशिराच उठली. त्याच्यानंतर मस्त असा चहा नाश्ता केला. आज रविवार तरी नाश्त्यामध्ये व्हेज का हे तुम्हाला मी नंतर सांगते. त्याच्यानंतर कांदा शिजत ठेवला. एका ठिकाणी मी कांदा खोबऱ्याचं वाटण केलं छान असं, कारण की मला बनवायचा होता किमा. आम्हाला जायचं होतं बाहेर, मुलं नव्हती येणार म्हणून मुलांसाठी मी खिमा बनवलेला आहे आणि जास्तच बनवला जेणेकरून बाहेरून म्हणजे यायला उशीर होईल तर नंतर आम्हाला ते जेवायला होईल. तर त्याच्यानंतर मी मस्त अशी तयार झाली. त्याच्यानंतर मुलगा आला. मुलगा बोलला, मम्मी ये, तू कशी रेडी झालीस? मी मस्त शूटिंग करते, तुझ्या फॉलोअर्सला पण बघू दे तू कशी रेडी झाली आहेस. तर हे बघा मी मस्त अशी तयारी केलेली आहे. छान गजरे वगैरे लावलेले आहेत. चला तर आता आम्हाला निघायचं आहे. बाय बाय. आम्ही चाललेलो आहोत भिवंडीला, दोघेच निघालेलो आहोत. तर मला यायचं होतं एका मंदिरात. मागच्या वेळेस पण तुम्हाला दाखवलं मी, हे मंदिर आहे त्रिमंदिर. मी मागच्या वेळेस पण तुम्हाला याचं शूट वगैरे करून दाखवलं होतं. खूप छान मंदिर आहे. आम्हाला जिथेच पोहोचायचं आहे तिथं उशीर झाला होता जायला, तरी पण मला मंदिरात यायचंच होतं म्हणून मी व्हेजच नाश्ता केला आणि ह्यांना बोलली नाही मला तर दर्शन घ्यायचंच आहे. मग आम्ही आलो इथं, मस्त असं दर्शन घेतलं. खूप छान असं मंदिर आहे. तुम्ही कधी आलात तर या नक्की. दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो. वाटेतच आम्हाला भिवंडीमध्ये मस्त असा पाऊस पडला. छान वाटलं वातावरण वगैरे. आल्यावर बघते तर इथे नवरा मुलगा आलाच नव्हता. मग थोडा वेळ थांबली. मस्त त्यांनी पाणी दिलं. प्रशांत कॉर्नरचा छान असा नाश्ता आणला होता आणि ज्यूस दिलं, मँगो ज्यूस. आणि ही आहे नवरी मुलीची आई, माझ्या नणंदबाई. आम्हाला गजरे वगैरे दिले आणि हे बघा साखरपुडा समारंभ दिव्यताचा. आता मी जेवायला वरती आलेलो तर जेवायला आहे भात, भाकरी, मटणाचा रस्सा आणि मस्त अशी डाळ मुंडी. जेवण एकदम अप्रतिम होतं, एकदम भारीच. आणि हे बघा नवरी मुलीचे मामा आणि ही आहे आमची नवरी मुलगी दिव्यता. बोंबील खिचडीची जी रेसिपी होती ती दिव्यताचीच होती. तिनेच मला सांगितलं होतं. येताना माझ्या नणंदबाई माझ्यासोबत आल्या, रीटाताई आणि रंजाताई. आलेल्या मुलांनी सांगितलं, मम्मी आज फादर्स डे आहे. माझ्या लक्षातच नव्हतं ॲक्च्युली. मग चला बरं केक बनवूया. मस्त असा बनाना वॉलनट केक बनवायला घेतला. बॅटर वगैरे केलं. मुलींनी छान असं डेकोरेशन केलं आणि केक बेक होत ठेवलं. त्याच्यानंतर मुलांनी पप्पांना सरप्राईज दिलं, कारण की पप्पा आल्यावर झोपले होते. केकही रेडी होता. उठल्या उठल्या मस्त असं आम्ही सेलिब्रेशन केलं आनंदाने, एकदम मजा मस्ती करून. मस्त असा केक झालेला होता, बनाना वॉलनट. त्याच्यानंतर मिस्टर बोलले, अरे वा माझ्यासाठी केक बनवलास, मग ये तुला पण भरवतो. मला पण भरवलं त्यांनी केक. आणि त्याच्यानंतर मुलं बोलली, मम्मी चल आज कुठेतरी जाऊया बाहेर. तर आम्ही गेलो पारसी खिल्ला. थोडा वेळ तिथं बसलो वगैरे, फिरलो आणि नंतर घरी यायचं तर मुलगा बोलला, मम्मी घरी नाही जायचं. म्हटलं घरी नाही जायचं मग कुठे जायचं? बोलते नाही पप्पासाठी पार्टी आहे, चला आपण जेवायला बाहेर जाऊया. आधी माहिती असतं तर कशाला एवढा किमा बनवला असता. असू दे, मुलाने आणले ना. तर आलो आम्ही मस्त हॉटेलमध्ये. इथं बघा गाण्याची वैफूल वगैरे सगळे मस्त गाणी गात आहेत. आल्यावर आम्ही मस्त मजा केली, एन्जॉय केलं फूड आणि जे जे पाहिजे ते मागवलं. हे बघा अजून पापा मेरे पापा चालूच आहे. आणि मस्त आम्ही जेवलो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.